चहा आणि शंकरपाळी म्हणजे असं स्वर्गसुख असं मला कधी कधी वाटतं आणि खूप आवडतं मला. कोणाकोणाला असं खायला आवडतं चहा शंकरपाळी हे नक्की कमेंट्स करून सांगा. काही काहींना चहा चकली, चहा चिवडा असं पण आवडतं. मला सगळ्यात जास्त चहा आणि शंकरपाळी आवडते. तुमचं काय फेवरेट आहे हे मला कमेंट्स करून सांगू शकता तुम्ही. आणि आज टिफिनला बनवली होती मी फ्लॉवरची भाजी. आणि कोणती पण भाजी बनवण्याची एक जर टेस्ट आहे ना, त्याचं मी आज तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे. जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो, फोडणीच्या आधी जेव्हा आपण मसाले वगैरे टाकतो ना, तर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये. त्याने एक वेगळी टेस्ट येते, वेगळा फ्लेवर येतो भाजीला आणि भाजी खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही पद्धत आवडली तर नक्की कमेंट्स करा. तर फ्लॉवरची भाजी केली होती, सुंदर अशी मोकळी झाली होती. आरवला आवडते फ्लॉवरची भाजी, आवडीने खातो तू. टिफिन पूर्ण फिनिश करून येतो घरी. आणि त्याला 2-3 चकल्या दिल्या. चकली पण म्हणजे त्याला जर चपाती भाजीबरोबर थोडीशी त्याला आवडतं, जर चवीला किंवा तोंडी लावायला काय असेल तर. आणि आज आमचं कार्टून दिवस माझा कुठं उजडला होता काय माहिती, एका आवाजातच उठला. नाहीतर ना त्याला खूप खूप त्याला आवाज यायला लागतो, उठ 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 म्हणून. 10 मिनटं तर माझे त्यातच जातात. तर आज एका आवाजातच उठला आणि असलं भारी वाटलं ना मला. आणि मग आवरलं त्याचं, स्कूलचं आवरलं. आणि आज त्याचा मूड पण जरा चांगला होता. इतर वेळेस जरा त्याचं तोंड वाकडं असतं की स्कूलला नाही जायचं, कंटाळा करतो. पण आज त्याचा मूड पण चांगला होता. मग मला पण छान वाटलं, त्याचं आवरलं. आणि त्याला खाली पण बसमध्ये सोडायला गेले. तुमची मुलं एका आवाजात उठतात का 10 वेळा आवाज यायला लागतो हे मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि त्याला सोडून आल्यानंतर ना परत राहिलेल्या चपात्या वगैरे केल्या आणि ॲज युजल ऑफिसला निघाली. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्स